नमस्कार, मी संकेत आवटे। आज एक असा स्टॉक बघतोय जो बऱ्याच लोकांना माहिती नसेल। या स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस करणार जे माझ्या दृष्टीने खूप चांगलं मला दिसतंय। त्याचबरोबर टेक्निकल ॲनालिसिस आणि चार्ट सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी सांगून जातोय। तर इन डिटेल आपण हा स्टॉक डिस्कस करणार आहोत। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। कंपनीचं नाव आहे SIS लिमिटेड। ही कंपनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते। पहिलं कंपनी काम करते ती म्हणजे सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करते किंवा सिक्युरिटी सोल्युशन्स कंपनी प्रोव्हाइड करते। सिक्युरिटी गार्ड आपल्याला गरजेचे असतात वेगवेगळ्या बिल्डिंगसाठी, वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ते प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करते। या कंपनीचा सिक्युरिटी सोल्युशनचा बिझनेस ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतो। आता चांगल्या प्रकारे म्हणजे 20% मार्केट शेअर फक्त SIS कंपनीचा आहे ऑस्ट्रेलियामध्ये। दॅट इज रिअली गुड थिंग आणि खूप चांगल्या प्रकारे कंपनी तिकडे काम करते आणि वन ऑफ द लार्जेस्ट सिक्युरिटी सोल्युशन्स प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि भारत देशामध्ये सेकंड थर्ड पोझिशनला येते जी सिक्युरिटी सोल्युशन्स प्रोव्हाइड करते। सो कंपनी या सेक्टरमध्ये वन ऑफ द बेस्ट आहे। त्याचबरोबर हाऊसकीपिंग सोल्युशन सुद्धा प्रोव्हाइड करते। आपल्याला गरजेचे असतात हाऊसकीपर्स वेगवेगळ्या कामांसाठी, वेगवेगळ्या साफसफाईंची कामं करण्यासाठी किंवा कंपन्यांमध्ये सुद्धा हाऊसकीपरची गरज असते। हे सगळे सोल्युशन्स प्रोव्हाइड करते कंपनी इंडियामध्ये किंवा इतर देशांमध्ये सुद्धा। त्याचबरोबर अजून एक कंपनीचा बिझनेस आहे तो म्हणजे कॅश लॉजिस्टिक। म्हणजेच ATM मध्ये जी कॅशची गरज असते ती कॅश भरण्याचं काम ही कंपनी करते। म्हणजेच सिक्युरिटी गार्ड सोबतच काही लोक येतात एका व्हॅनमधून पैसे घेऊन आणि ते ATM मध्ये भरतात। हे काम सुद्धा ही कंपनी बघते। ओव्हरऑल काय कंपनीचा जर बिझनेस बघितला तर छोटा मोठा वाटतो ना, हलकं काम वाटतं ना? बिलकुल नाही। कोणसा भी काम छोटा या बडा नाही होता। बिझनेस कसा यांनी डेव्हलप केला आणि किती मोठा आहे हे थोडंसं आपण डिस्कस करू, कारण शेवटी पैशाचा विषय आहे ना। तर स्क्रीनवर आपण बघणार आहोत ही कंपनीची वेबसाईट तुम्ही आता बघू शकता। याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे यांची कामं पाहायला मिळतात जी मी तुम्हाला बोललो होतो। सिक्युरिटी सर्व्हिसेस आहेत, कॅश लॉजिस्टिक आहे, फॅसिलिटी मॅनेजमेंट सुद्धा कंपनी करते। त्याचबरोबर कंपनीच्या ब्रांचेस, बाकी सगळ्या गोष्टी, कुठे कुठे कंपनी प्रेझेंट आहे हे सुद्धा बघू शकता। 29 स्टेट्समध्ये आहे, 630 डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे, 332 प्लस यांच्या ब्रांचेस आहेत आणि 30 वर्षापेक्षा जास्त यांना या सेक्टरमधला एक्सपिरियन्स आहे। हे सगळं जरी ठीक असलं तर परफॉर्मन्स मॅटर करतो ना। SIS लिमिटेड मार्केट कॅप आहे 6,725 कोटी रुपयाचं मार्केट कॅप चांगलं आहे। करंट प्राइस जर तुम्ही बघितले तर 457 रुपयाची करंट प्राइस आहे। 20 PE रेशो आपल्याला पाहायला मिळतो, ठीक आहे, डिसेंट आहे। याला खूप जास्त म्हणता येणार नाही किंवा खूप कमी पण म्हणता येणार नाही। EPS 22.3 आहे अर्निंग पर शेअर, विच इज रिअली गुड आपण याला म्हणू शकतो। त्याचबरोबर सेल्स ग्रोथ बघू शकता 10.3% आहे आणि सेल्स ग्रोथ मागच्या 5 वर्षामध्ये 19% आहे। हे पुढे मी डिस्कस करणार आहे आणि याच्यामध्ये एक ड्रॉबॅक सुद्धा आहे, तो सुद्धा व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगेन की खूप मोठा ड्रॉबॅक त्याला आपण का मानू शकतो आणि त्याच ड्रॉबॅकला खूप मोठी अपॉर्च्युनिटी पण आपण मानू शकतो। हे पुढे आपण कंप्लीट डिस्कस करणार। जर तुम्हाला वन ऑफ द क्वालिटी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, स्वतःची वेल्थ मॅनेज करायची असेल, खूप मोठ्या प्रमाणात अर्निंग करायचं असेल तर लवकरात लवकर आमच्याकडे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। या नंबरला कॉल करा, सगळी माहिती घ्या, फक्त 2 ते 3 वर्ष मला द्या, खूप चांगली कंपाऊंडिंग करून तुमची वेल्थ आपण बनवू शकतो। सो गरज आहे विश्वास ठेवून लवकरात लवकर या नंबरला कॉल करण्याची। इन डिटेल तुम्हाला माहिती मिळेल। कंपनीच्या सेल्स फिगर जर आपण बघितल्या 2012 पासून इकडे बघायला मिळेल 2400 कोटी रुपयाचा सेल होता 2012 साली। तिथून कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते, कंटिन्युअसली हा ग्रो होतोय आणि डायरेक्ट हा 2021 साली 9127 कोटीपर्यंत जाऊन पोहोचला आणि यावर्षी 21-22चा सेल सुद्धा खूप चांगला आहे। ऑलरेडी तो मागच्या वर्षीच्या सेलला बीट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय 9613 कोटी रुपये, विच इज रिअली इम्प्रेसिव्ह। अदर इन्कम सुद्धा थोडासा वाढत जाताना आपल्याला बघायला मिळतोय 17 कोटी, 15 कोटी, 36 कोटी, 18, 53। 2021 मध्ये मात्र तो 202 कोटीला पोहोचला। ही गोष्ट थोडीशी कन्सर्निंग आहे, पण जर ओव्हरऑल सेल बघितला ना तर हा खूप मोठा फरक आपल्याला बघायला मिळत नाही किंवा ही 100-200 कोटीची अमाऊंट खूप मोठी वाटत नाही। 1% 2%च्या आसपास आहे, विच इज नॉट मेजर थिंग। परत हा 133 कोटीवर पोहोचला, सो ठीक आहे। नेट प्रॉफिट मात्र आपल्याला बघावं लागेल, 86 कोटी 57 कोटीपासून याच्यामध्ये ग्रोथ होताना पाहायला मिळते आणि 365 कोटीला जाऊन पोहोचला। ही सुद्धा चांगली गोष्ट आहे। सेल्समध्ये ग्रोथ होते तशी प्रॉफिटमध्ये सुद्धा
चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते। अगेन आपण अजून बघू शकतो डिव्हिडंड सुद्धा खूप कंपनी चांगला देते। 3% पासून 18, 32, 26, 36% पर्यंत इकडे आपल्याला डिव्हिडंड पाहायला मिळाला, म्हणजे 10% पेक्षा तरी जास्त डिव्हिडंड पेआउट आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आपण बघतो ती म्हणजे बॉरोइंग, कर्ज कंपनीचं काय आहे। 233 कोटी 2012 साली होतं, ते पुढे जाताना वाढताना आपल्याला पाहायला मिळालं 1200 कोटी, 1300 कोटी 2021 साली, आणि आता सुद्धा जवळपास ते 1400 कोटीच्या घरात आपल्याला पाहायला मिळतं। खूप मोठी अमाऊंट आपण याला मानू शकत नाही, डिसेंट आहे, पण सेल्सच जर 10,000 कोटी 9,000 कोटीचा असेल तर 1,1200 कोटी कर्ज वगैरे ठीक आहे, खूप मोठी गोष्ट नाही। एका वर्षामध्ये सुद्धा नील करण्याची ताकद या कंपनीकडे आहे। सो इकडे सुद्धा ही कंपनी पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते। जो एक कन्सर्न मी तुमच्यासोबत डिस्कस करणार होतो तो म्हणजे ऋतुराज सिन्हा हे या कंपनीचे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, बट यांचे थोडेसे पॉलिटिकल कनेक्शन सुद्धा आहेत। जेव्हा बिझनेस येतो ना तेव्हा डायरेक्टली तुम्ही एका पार्टीला सपोर्ट करता किंवा त्या पार्टीच्या बाजूने असता, ही थोडीशी कन्सर्निंग गोष्ट आहे। कारण काय होऊ शकतं, शेवटी हे पॉलिटिक्स आहे, आज ही पार्टी तर उद्या ती पार्टी, आज यांची सत्ता तर उद्या त्यांची सत्ता, या गोष्टी होऊ शकतात। आणि जेव्हा सत्ता बदलते तेव्हा एक रिस्क त्याच्यामध्ये इन्क्लूड होते। आज तुमची पार्टी सत्तेमध्ये आहे, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट घेऊ शकता, पण जेव्हा तुमची सत्ता जाईल, तुमच्या पार्टीची सत्ता नसेल, त्यावेळी मात्र तुमच्यासाठी तो धोका असू शकतो। आता सिंपल आणि क्लिअरली बोलायचं झालं तर ऋतुराज सिन्हा हे BJPचे समर्थक आहेत, भारतीय जनता पार्टीचे, त्यामुळे आत्ता सत्ता याच पार्टीची आहे, त्यामुळे यांना त्याचा बेनिफिट होऊ शकतो। पण जर यदाकदाचित ही सत्ता बिघडली, काही इश्यूज झाले तर मात्र गडबड होऊ शकते। म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे, जर तुम्ही एका पार्टीचे समर्थक असाल, ती पार्टी आता सध्या सत्तेमध्ये आहे, तर नो डाऊट तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट हा होणारच आहे, पण जर ती पार्टी सत्तेमध्ये नसेल तर गडबड होऊ शकते। पण जर सध्या पॉलिटिकल ॲनालिस्टचं मत तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल, BJPचं थोडंसं पारडं जड दिसतंय आणि पुढेही त्यांची सत्ता कंटिन्यू होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। मी स्वतः पॉलिटिकल ॲनालिस्ट नाही किंवा मला यामध्ये खूप जास्त रस नाही, पण सब्जेक्ट आपल्या स्टॉक रिलेटेड आहे म्हणून थोडंसं बोलावं लागलं। डायरेक्ट आपण आता याच्या चार्टवर जाणार आहोत आणि चार्टवरून आपल्याला समजेल की स्टॉक कशा प्रकारे मूवमेंट करतोय। ही गोष्ट तर आपली क्लिअर आहे की जेव्हा पॉलिटिकल सपोर्ट असतो आणि सत्ता तुमची असते, तुम्हाला फायदा होणार। या स्टॉकची मूवमेंट जर तुम्ही बघितली तर एक ट्रेंड लाईन इकडे पाहायला मिळते, या लाईनवर हा स्टॉक बऱ्याच वेळा येऊन सपोर्ट घेतोय। आता पुन्हा सपोर्ट घेऊन हा रिव्हर्स होण्याचा पण प्रयत्न करतोय। रिव्हर्स होताना अजून एक डीप थोडीशी गोष्ट आपल्याला बघायची असते, जेव्हा एखादा स्टॉक सपोर्ट घेऊन रिव्हर्स होतो आणि पुन्हा त्या लेवलवरून परत रिव्हर्स होतो, ही खूप चांगली गोष्ट असते। कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत, प्रॉफिटेबल कंपनी आहे, कंपनीला ग्रो करण्यासाठी खूप चांगली संधी आहे। कारण महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मार्केट आहे हाऊसकीपिंगचं असेल किंवा सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइडिंगचं असेल तर हे अनऑर्गनायझड आहे। मोठमोठ्या कंपन्या याच्यामध्ये अजून आलेल्या नाहीत, बोटावर मोजण्या इतक्याच कंपन्या आहेत, पण जे काम आत्ता ज्या लोकांकडून होतं किंवा ज्या छोट्या छोट्या कंपन्यांकडून होतं त्या प्रॉपरली ऑर्गनायझड नाहीत। आणि तुम्ही जर बघितलं तर हाऊसकीपिंगसाठी माणसं मिळणं खूप कठीण आहे, आपल्याला खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो। सिक्युरिटी गार्डची सुद्धा खूप मोठी समस्या आहे, त्यांना टिकवणं सुद्धा एक मोठी समस्या आहे। पण या सगळ्याचं सोल्युशन जर तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करेल, कंपनी म्हणेल तुम्हाला आम्हीच सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करू, तुम्हाला आम्हीच हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू, त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही। जर एखादा व्यक्ती ॲब्सेंट असेल तर त्याला रिप्लेसमेंट कशी प्रोव्हाइड करण्याचं काम असेल ती सुद्धा तीच कंपनी बघेल। सो ही एक चांगली गोष्ट आहे आणि जे सर्व्हिस घेणार कस्टमर असेल त्यांच्यासाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे। आणि जे अनऑर्गनायझड सेक्टर आहे किंवा छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना हा खाण्याचं काम करू शकतो, ही कंपनी त्यांना ॲक्वायर करू शकते किंवा त्यांचा बिझनेस स्वतःकडे घेऊ शकते। सो ही सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।